कसे आहात सगळे? आज बऱ्याच दिवसांनी आपली भेट होणार आहे, कारण आज बऱ्याच दिवसांनी मी हा असा व्हिडिओ बनवतेय. मला आठवतंय हा व्हिडिओ मी अशा प्रकारचा ह्याच ठिकाणी, ह्याच जागी, ह्याच दिवसाच्या वेळेत बनवला होता 2022 मध्ये. आणि त्यावेळीसुद्धा माझ्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. मला आठवतंय त्यावेळी मी कुठलं गाणं गुणगुणत होते ते, आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे. आणि आजसुद्धा तोच प्रकार आहे. आज बऱ्याच दिवसांनी, महिन्यांनी, वर्षांनी मी इथे आलेली आहे आणि with the same feeling, with the same mood, with the same energy. आणि मला आता दिसलेला आहे केकडा. तुम्हाला दिसला का? अरे ह्याला मुठा बोलावा का? दिसला का बरं तुम्हाला? तो छोटूसा आहे बघा आणि चांगला आहे बिचारा. घाबरला मला बघून. सो घाबरू नको, घाबरू नको. दिसला बरं का? आय डोंट नो. सो लेट मी शो यू. हा आहे मला दिसलेला खेकडा की क्रॅब की चिमोरा की मोरी की काय बोलावं ह्याला बरं? सांगा बरं ह्याला नक्की काय बोलतात? बिचारा थोडासा घाबरलाय बहुतेक मला, पण त्याचे डोळे बघा ना कसे छान लाल चुटूक आहेत, जणू काही दोन छोट्याशा गुंजा लावल्यात तिथे. तर हॅलो, कसा आहेस तू? नाईस टू मीट यू खेकडे महाशय. आणि घाबरू नका, मी तुम्हाला काही करणार नाहीये. दो आय लाईक टू ईट युअर मीट वेन वी कुक यू, बट टुडे आय एम नॉट गोना डू दॅट. यू विल बी लिव्हिंग युअर लाईफ हॅपीली. आय एम नॉट डिस्टर्बिंग यू. ओके, आय एम मूव्हिंग फॉरवर्ड. लेट यू एन्जॉय युअर फ्रीडम. ओके, सो 7:51 झालेले आहेत. ऊन बराच वरती आलाय आणि अगदी जाणवायला लागलाय सूर्य आता. उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, त्याच्यामुळे सूरज की उगती तपती गर्मी महसूस हो रही है. घाम देखील यायला लागलाय. अजून 8 देखील वाजलेले नाही आहेत. अख्खा दिवस जायचा आहे. आताचे दिवस हे असेच आहेत. गरमी गरमी आणि गरमी. मला वाटत नाही की ह्याच्याशिवाय दुसरं कोणी काही म्हणत असेल जास्त. सध्या गरमीचीच माळ जपतायत सगळीजणं. सो सूर्यदेवा, थोडीशी आमच्यावर दया करा, कृपा करा. ॲक्च्युली सूर्यदेवाला कृपा करायला सांगतोय आपण, पण ही वेळ आपणच आणली ना त्याच्यावर. तो बिचारा आपल्या ॲक्शनची रिॲक्शन देतोय. कोण म्हणालं होतं अशी जीवनशैली जगायला, असे डिसिजन्स घ्यायला, असं ॲक्शन्स घ्यायला की ज्याने ग्लोबल वॉर्मिंग होतीये, जगातील प्रदूषण वाढतंय, कित्येक प्रकारचं वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, एअर पोल्युशन, नॉईज, साऊंड पोल्युशन अँड व्हॉट नॉट. सगळंच वाढतंय. माणूस इतका ग्रीडी झालाय, हावरा झालाय की त्याला स्वतःच्या प्रॉफिट पुढे, आणि ते सुद्धा टेम्पररी. कारण त्याला झटपट पाहिजे असतात रिझल्ट्स, पैसा, फेम आणि व्हॉट नॉट. आय डोंट नो की तो इतका शॉर्ट टर्मवर फोकस करतोय की त्याचे लॉंग टर्म इफेक्ट्स काय होतील ह्याच्याशी लेणं देणं तर दूरचीच गोष्ट, तो ते ॲक्नॉलेज करायला सुद्धा जात नाही. तो ते समजून घ्यायला सुद्धा जात नाहीये. इतपत अज्ञान ठेवतोय आणि अज्ञान
म्हणण्यापेक्षा डोळ्यांवर स्वतःच्या पट्टी बांधून घेतोय की समोरून जरी ते चालत येत असेल ना तरी आम्ही मात्र बघणार नाही किंवा आम्ही मात्र पाठ फिरवून बसू का, तर आम्हाला आमचं प्रॉफिट बघायचं आहे, आम्हाला आमच्या आत्ताच्या सोयी बघायच्या आहेत, सुविधा बघायच्या आहेत आणि आमचं कसं बरं झालं पाहिजे आत्ता. दॅट्स ऑल टेम्पररी यू नो. हां, तुम्ही आता त्या गोष्टींनी मजा माराल पण पुढे स्वतःलाच खड्डा खणून ठेवताय ना, त्याचं काय, त्या खड्ड्यात कोसळाल ना नंतर. हां, एवढ्या आंधळेपणाने चालून कसं चालेल. आणि दिले ना देवाने माणसाला बुद्धी. सगळ्यांमध्ये बुद्धिवान क्रिएचर आहे, ज्याला मन आहे, जो विचार करू शकतो वगैरे वगैरे वगैरे. पण काय करतोय माणूस, स्वतःच्याच पायावर कुऱ्हाडी मारून घेतोय. बस दॅट्स इट. आता कुठल्या गोष्टीचा एक्सक्यूज देणार आहे तो, आणि कुठं पाठीशी घालायचं त्याला. पाठीशी घालायला पाठ तरी ठेवली आहे का, असं आहे ते. सो माणसा, तुला डिफेंड करण्यात काही एक पॉईंट नाही आहे. तुला सुधारलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी जे करावं लागतंय तेच निसर्ग करत आहे आणि नाईलाजाने करत आहे. हां, त्याला काही हौस नाही आहे हे करायची. पण माणसा, तूच त्याच्याकडे दुसरा कुठला मार्गच ठेवलेला नाही आहेस. सो आता काय करणार. सो आता गरमी होतीये, पाऊसच आधीच्या मध्ये पडतोय आणि काही ठिकाणी त्सुनाम्याच काय येत आहेत, दुष्काळच काय पडत आहेत, अतिवृष्टीच काय होते आणि काय काय होतंय. अशा तक्रारी करत बसू नकोस. बोलून काही होत नसतं, तुला माहिती आहे ना. हां, कारण तूच आहेस ना. आणि अर्थात बाकीचीही कारणं असतीलच, पण सर्वात मोठं कारण मात्र तूच आहेस हल्लीच्या गोष्टींसाठी. सो दुसऱ्यांवरती कारणं काय म्हणावं बरं, थोपण्यापेक्षा ते म्हणतात ना, स्वतःचं ठेवावं झाकून आणि दुसऱ्यांचं पाहावं वाकून. दुसऱ्यांना दूषणं देण्यापेक्षा बाबा स्वतःच्या मनामध्ये जरा डोकावून बघ ना, आत्मपरीक्षण कर ना. आणि एकदा का तुला प्रॉब्लेम माहिती आहे तर त्याच्यावर जरा विचार मंथन कर. ते केल्यावर सोल्युशन निघणारच. मग एवढी साधी सोपी गोष्ट कोणी बरं सांगायला पाहिजे तुला. तू सर्वात उच्च प्रजाती आत्ताची कन्सिडर केला जातोस ना, बुद्धिवान म्हणे. काय त्या बुद्धीचा उपयोग, ती का म्युझियममध्ये ठेवायची आहे का दाखवायला, की ही बघा एकेकाळी माणसाकडे ही अशी बुद्धी होती, ती त्याने कधी वापरलीच नाही. वा 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 वा. अरे त्या बुद्धीला जरासा झिजव. अरे दूरदृष्टी कशी असावी, शिवाजी महाराजांसारखी. आत्ताच्या छोट्या छोट्या लढाया, छोटे छोटे रिझल्ट्स, छोटे छोटे काय म्हणूया प्रॉफिट्स, ह्यांनी काय खुश होतोयस तू. अरे लॉंग रन, लॉंग टर्म, दूरदृष्टी ठेव, त्याचं कॅल्क्युलेशन कर आणि मग तुला काय मिळणार आहे ते बघ आणि तशी पावलं उचल. त्याच्यात खरा वाईजनेस आहे, ब्रिलियन्स आहे, विजडम आहे अँड इट विल बी ए स्मार्ट मूव्ह. आता तुम्हाला वाटतंय वी आर सो स्मार्ट बट यू आर नॉट. सो थिंक हार्ड.